नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचे माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते। हे 1 लिटर दूध आहे, रात्री गरम करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, सकाळपर्यंत छान साय तयार होते। तर ही साय आपण 10 ते 12 दिवसाची साय आहे, ही आपण एकत्र करायची आहे। दूध यामध्ये टाकायचं नाही की विरजण टाकायचं नाही, झटपट तूप ते पण शुद्ध कसं बनवावं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आपण सुरुवात करायची आहे। चला तर काय करायचं आहे, कढई थोडीशी गरम झाली की साय आपण एकत्र टाकायची आहे। कढईमध्ये साय फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे 8 ते 10 दिवस। जसं जसं साय काढेल तसं तसं आपण फ्रीजमध्ये ठेवायची आहे। जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा आपण 5 ते 6 तासासाठी बाहेर काढून ठेवायची आहे, ज्यामुळं काय होईल, साय थोडी सॉफ्ट होईल आणि आपला पदार्थ पटकन मेल्ट होईल। तर जोपर्यंत हे फिरवायचं आहे तोपर्यंत ही साय छानपैकी तुपामध्ये बदल नाही होणार किंवा तूप असं आपल्याला दिसणार नाही। हे जी साय आहे ती पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे। बघा, साय थोडीशी लालसर झालेली आहे। आता आपण काय करायचं आहे, यामध्ये सिक्रेट वस्तू टाकायची आहे। ही आहे तुळशीची पानं। तुळशीची पानं ही खाण्यासाठी छान असतात, हेल्दी असतात। तुपामध्ये टाकल्या तर आणखीन स्वाद आहे। आणि हे आहे मीठ प्रिझर्वेशनसाठी छान असतं। जसं बघा की आपण कसं अमूल बटर अमूल हे वापरतो, त्यामध्ये कसं मिठाचं प्रमाण असतं त्याप्रमाणेच हे आहे। तर यामुळं काय होतं की तूप छान आपलं स्वाद लागतं। आणि छान तूप झाल्याच्या नंतर आपण हे काय करायचं आहे, एका पूर्ण यंत्रामधून गाळून घ्यायचं आहे एकदा। यामुळं काय होईल की वरची जी बेरी आहे ती खाली पडणार नाही। हे 10 मिनिटासाठी आपण ठेवून द्यायचं आहे, जोपर्यंत थोडंफार थंड होईल। थंड झाल्याच्या नंतर आपण याला आणखीन एकदा चाळायचं आहे। चेपून हे पूर्ण खाली तूप गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे 10 मिनिटासाठी बघा छानपैकी तूप आपलं झालेलं आहे। 10 मिनिटासाठी ठेवून देऊ। काय होईल यामुळं की थोडंफार थंड होईल। नंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवू नका। बघा, शुद्ध असं तूप हे झालेलं आहे। हे गाईचं दूध नव्हतं, हे म्हशीचं दूध होतं। फुल क्रीम दूध घ्यायचं आहे, यामुळं काय होईल, साय आपली घट्ट निघते। चला तर काचेची भरणी छान अगोदर धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये चहाच्या गाळणीने हे तूप आपण गाळून घ्यायचं आहे। गाळल्याच्या नंतर आपण हे तूप वापरण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही चपातीवर लावा, कशावर पण गोड पदार्थामध्ये शिरा करा। यामुळं काय होईल की घरच्या घरीच आपलं तूप कसं बनलं आहे बघा, छानपैकी पिवळं धमक शुद्ध तूप आपण या व्हिडिओमध्ये कसं बनवायचं आहे हे पाहिलेलं आहे। तर तुपाचे सुगंध घ्यायचा आहे, हातावर थोडंसं तूप लावायचं आणि सुगंध घ्यायचा। किती छान सुगंध येईल तुम्हाला कळेल, जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला कळेलच की हा पदार्थ आपण कसा बनवलेला आहे। कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू असंच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत चॅनलवरती जावा, सर्व व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडले तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम इथं पण फॉलो करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं